मस्त गरम गरम आहे असा हा आपला बटाट्याचा पराठा। पाणी नाहीये घरामध्ये तर थोडस ऍडजस्ट करून जे भरलेलं पाणी आहे त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। हे बटाटे मी असे स्वच्छ असे आणि धुवून घेणार आहे। बटाट्याचा पराठा म्हटला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो। मला देखील खूप आवडतो पराठा। टिफिन मध्ये सुद्धा मुलांना आवडतो। तुम्ही टिफिन मध्ये देखील हा पराठा देऊ शकता। बटाटे मी असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून हे बटाटे असे आपल्याला एक 5-6 शिट्ट्या याच्या घ्यायच्या आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असे उकडल्या जातील। हे बघा आता मी असं उकडण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण ना पराठ्यासाठी वरच्या पोळीसाठी जे आहे ते पीठ आपण मळून घेणार आहोत। आपण आधी यामध्ये थोडंसं असं पीठ घेणार आहोत। पीठ मी जास्तीच घेत आहे कारण मला पोळ्या देखील बनवायच्या आहे। पराठे आणि पोळ्या मी दोन्ही पण बनवणार आहे। आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत मीठ। मीठ तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता, पण आपल्याला पराठा बनवायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित असं मीठ आपण यामध्ये घालणार आहोत। तसंच आपण यामध्ये टाकणार आहोत ओवा। मैत्रिणींनो, आपण ओवा यासाठी टाकणार आहोत की बटाट्यामुळे पोटाला शक्यतो कोणाकोणाचा त्रास होतो। हे पीठ मळताना आपण यामध्ये दही देखील ऍड करणार आहोत, जेणेकरून आपला पराठा जो आहे त्याची टेस्ट खूपच सुंदर अशी लागते। आणि आता यामध्येच मी पाणी घालून पीठ मळून घेणार आहे। थोडंसं आपल्या वाटीला दही लागलेलं आहे, आपण ते काढून घेऊ। आता हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेणार आहे। आज माझ्या इथे पाणी नाहीये मैत्रिणींनो। पाणी नसलं की घरामध्ये खूप प्रॉब्लेम होत असतो। स्वयंपाकापासून ते आंघोळीपर्यंत सगळ्याच काम हे अडून पडतं आपले पाणी नसल्यावरती। मेन हा प्रॉब्लेम हा भांडी घासण्याचा सुद्धा होऊन जातो किचनमध्ये, कारण आपण एकीकडे स्वयंपाक करत असतो आणि एकीकडे भांडी देखील निघतील तशी आवरत असतो। पण प्रत्येक वेळेस पाणी घ्यायचं दुसरीकडून आणि भांडे घासायचे, यामुळे थोडासा आपला टाईम पण वाया जातो। त्यातल्या त्याचं पाणी आपण एक्स्ट्राचं भरून ठेवलेलं नसेल तर खूपच असं धावपळ आणि चिडचिड होत असते। महिलांची तर खूपच चिडचिड होते। आता काल मी कामावर गेलेली होती, त्याच्यामुळे पाणी भरलं गेलं नाहीये घरामध्ये जास्तीचं। माझ्याकडे तर अजिबात पाणी नाहीये। खूप कमी पाण्याचा वापर करून आज मला सगळ्या गोष्टी करायच्या आहे। पण तसं बघितलं तर मैत्रिणींनो, पाण्याचा वापर हा कमीच केला पाहिजे। आपल्या पृथ्वीवरती पिण्यायोग्य पाणी फक्त हे 2% आहे आणि बाकीचं जे आहे ते सगळं समुद्राचं वगैरे पाणी आहे, जे पिण्यासाठी योग्य नाही आहे। आणि त्या 2%च पाण्याचा पूर्ण जगामधले लोक वापर करतात पिण्यासाठी, आणि ते आपण असे वाया घालवले तर आपल्याला भविष्यामध्ये पाणीबाणीला तोंड हे द्यावंच लागणार आहे। आता आणीबाणी सारखं पाणीबाणी पण मी वर्ड यूज केलेला आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा खूप असा गंभीर प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित होणार आहे।
त्यासाठी आपण पाणी हे आत्ताच जपून वापरलं पाहिजे. हे बघा, या माझ्या आता कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे, आपलं बोलणं पण चालू आहे आणि माझं पीठ सुद्धा मळून होत आहे. आता आपले हे पीठ असे मळून झालेले आहे आणि आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील होत आहे. अजून एक शिट्टी मी करून घेणार आहे. हे बघा, असं हे पीठ असं ओवा टाकल्यामुळे आणि दही टाकल्यामुळे आपल्या पराठ्याला खूप अशी सुंदर टेस्ट येणार आहे. आणि हीच सिक्रेट आहे माझ्या बटाट्याच्या पराठ्यांचं, जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. काही नाही, घरातल्याच गोष्टी वापरून आपण हे करत असतो. दही तर सगळ्यांकडेच असतं आणि ओवा तर घरामध्ये ठेवलाच पाहिजे. ओवा बऱ्याच गोष्टींमध्ये टाकता येतो. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि बटाटे गार झाल्यानंतर मी काढणार आहे. आता आपले हे बटाटे असे व्यवस्थित गार झाले आहे की बघू आपण. हो, आपले बटाटे व्यवस्थित असे उकडलेले आहे. तर आता आपण हे बटाटे काढून घेणार आहोत. व्यवस्थित असा बटाटा आपल्याला उकडवून घ्यायचा आहे. बटाटा कच्चा असला तर आपला पराठा त्याची टेस्ट एवढी चांगली लागत नाही. तर असं पूर्णपणे आपल्याला हे बटाटे उकडू घ्यायचे आहे. म्हणून आपल्याला त्यासाठी एक 6-7 शिट्ट्या तरी आपल्याला कुकरच्या घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला बटाटा हा छान असा उकडला जाईल. मी आता हे बटाटे सर्व काढून घेतलेले आहे. आपलं पीठ पण छान असं भिजून तयार झालेलं आहे. आता आपण हा बटाटा असा उकडवून घेतलेला आहे. याची आपण आता भाजी बनवून घेणार आहोत. ही जी सालं आहे ते मी बाजूला काढून टाकते आधी. पाणी नसल्यामुळे खूपच मैत्रिणींनो प्रॉब्लेम झालेला आहे. मला तर पाणी नसलं तर अजिबात सुचत नाही काम करायला किचनमध्ये. आपण थोड्याच तेलाचा वापर करणार आहोत, जास्त तेल आपल्याला टाकायचे नाही यामध्ये. कढई आपली गरम होत तोपर्यंत आपण हा बटाटा असा स्मॅश करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर पावभाजीचं स्मॅश करण्याचं असेल तर तुम्ही त्याच्याने पण करू शकताय. असा बटाटा हा व्यवस्थित चुरला जातो आणि म्हणून आपल्याला बटाटा जो आहे तो पूर्णपणे उकडून घ्यायचा आहे. म्हणजे तो असा सॉफ्ट झाला की थोडासा अशा मोठ्या फोडी राहिल्या तरी पण आपला पराठा हा फुटत नाही, कारण आपला बटाटा हा पूर्णपणे सॉफ्ट झालेला असतो. आता आपले तेल व्यवस्थित असे गरम झालेले आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी, जिरे आणि कढीपत्ता. पण कढीपत्ता मात्र आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. मोठा कढीपत्ता आपण अख्खा टाकला तर आपले पराठा हा लाटताना फुटू शकतो किंवा मुलं पण ते काढून टाकतात, त्यांना आवडत नाही. आणि हे कोथिंबीर. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत लाल मिरची पावडर. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे हिरवी मिरची वाटून जरी पेस्ट टाकली तरी पण चालतं. थोडंसं तिखट आपण बनवणार आहे. आता हे आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत हा बटाटा जो आपण स्मॅश केलेला आहे. हे बघा, आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत मीठ. तर आपण यामध्ये आता मीठ ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे. ऑलरेडी आपण बटाटे तर उकडवलेच असतात, पण आपण एक मिरची मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या बटाट्याला मीठ आणि मिरची लागेल असं.
हे बघा मैत्रिणींनो, आपण असे हे गोळे बनवून घेतलेले आहे पराठ्यांसाठी. तर आपल्याला एका पराठ्यासाठी 2 गोळे हे लागणार आहेत. आपण असं या गोळ्याचा आता एक छोटासा असं कमी लाटून घ्यायचा आहे आपल्याला. खूप मोठी अशी याची पोळी लाटायची नाहीये. हे बघा असं आपल्याला छोटंसं असं हे एवढंच पुरेसारखं लाटून घ्यायचं आहे. आणि आता आपण दुसऱ्या देखील गोळ्याचं असंच लाटून घेणार आहोत. ज्या मैत्रिणी नवीनच शिकतात स्वयंपाक त्यांच्यासाठी ही पराठ्याची रेसिपी जी आहे ही खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण मी पूर्ण बेसिक पासून यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहे. हे बघा आता आपले हे अशा 2 पुरीसारख्या छोट्या पोळ्या लाटून झालेल्या आहे. तर आता आपल्याला यामध्ये भरायचे आहे ही बटाट्याची भाजीचे सारण. तर हे बघा हे खूप असं पातळ पण नाही होऊ द्यायचं आहे, नाही तर आपला पराठा लाटताना खूप प्रॉब्लेम होतो. आता हे आपण यामध्ये असं ठेवून घेणार आहोत. असं हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि आता आपण हे दुसरी पण जी पोळी लाटलेली होती छोटी ती पण यामध्ये ठेवून व्यवस्थित असं आपण भाकर जशी थापतो त्या टाईप आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. खालच्या साईडने देखील व्यवस्थित करून घ्यायचं, नाही तर साईडनी भाजी जी आहे ती आपली बाहेर निघून जाते. तर दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी पोळी आपल्याला ही लावून घ्यायची आहे आणि असं थापून घ्यायचं आहे. हे बघा काठांना आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आणि असं आपल्याला हे व्यवस्थित असं भाकरीसारखं करून थापून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी आपण हे पीठ टाकून घेणार आहोत थोडंसं. आणि हे बघा असं व्यवस्थित थापलं की ही जी भाजी आहे मधलं सारण हे पूर्ण पोळीमध्ये आपण जे पोळ्या ठेवलेल्या आहेत 2 त्याच्यामध्ये व्यवस्थित असं सगळ्या बाजूंनी लागून जातं. जर आपण फक्त सारण ठेवून आणि लगेच पोळी लाटली तर ती भाजी जी आहे आतली सारण ते व्यवस्थित असं पसरत नाही. त्यामुळे हे बघा आता हे व्यवस्थित असं झाल्यानंतर आपण याला लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित असं खूप दाबून लाटायचं नाहीये, नाहीतर आपला पराठा जो आहे तो फुटतो मैत्रिणींनो. हे बघा असं हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. असं खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, असं आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूंनी हा पराठा असा लाटून घ्यायचा आहे. आता आपण तव्यावरती थोडंसं तूप टाकून घेणार आहोत. तुपामुळे पराठ्याला टेस्ट खूप छान येते. तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. हे बघा असा सुंदर असा आपला हा बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे. मुलांना तर खूपच आवडतो हा, मोठ्यांना देखील आवडतो. व्यवस्थित असं तूप हे लावून घ्यायचं आहे. थोडंसं एक साईडने भाजून झालं आपल्याला तो पलटवून घ्यायचा आहे. तर हा बटाट्याचा पराठा तुम्ही सॉस किंवा चटणी याबरोबर किंवा तुम्ही असा देखील नुसता खाऊ शकता. खूप छान असा हा पराठा लागतो. आणि आपण यामध्ये पीठ मळताना जो ओवा आणि दह्याचा वापर केलेला आहे यामुळे आपल्या पराठ्याला सुंदर अशी टेस्ट येणार आहे. आणि बटाटा असल्यामुळे आणि आपण ओवा टाकल्याने बटाट्यामुळे होणारा पोटाचा त्रास सुद्धा होणार नाही. तर हे बघा मैत्रिणींनो, असा आपण हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. असं आपण परत थोडंसं तूप लावून घेणार आहोत आणि असा छान असा दोन्ही साईडने आपला हा पराठा आता भाजून झालेला आहे, जो आपण चटणी किंवा सॉस बरोबर खाणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, आता असेच मी बाकीचे पण पराठे बनवून घेणार आहे. हे बघा आपला हा सुंदर असा पराठा जो आहे हे बनलेला आहे, जो तुम्ही सॉस दही किंवा दुसऱ्या कुठली तुमच्याकडे चटणी असेल त्यासोबत खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा हा बटाट्याचा पराठा.